Hello everyone, all of you welcome to this free education channel Pankaj Science World. We are studying the chapter static electricity, and in that chapter today we have to study or understand some experiments or activities on static electricity. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी यामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस, हाऊ द चार्जेस आर डेव्हलप अँड व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आजपर्यंत आपण शिकलेलो. मग या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा प्रॅक्टिकल यूज कसा होतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचे आपण काही एक्सपेरिमेंट्स आणि ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत ह्या तुम्हाला स्वतः करायच्या आहेत. ह्या ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला करून दाखवणार नाही, तर तुम्हाला या ऍक्टिव्हिटीजच्या मागे सायंटिफिक रिझन्स काय, व्हॉट इज द सायंटिफिक रिझन बिहाइंड दीज एक्सपेरिमेंट्स अँड ऍक्टिव्हिटी, दिस थिंग इज एक्सप्लेन्ड बाय मी अँड यू हॅव टू परफॉर्म द ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आणि त्याचे कारण आणि सायंटिफिक रिझन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर आपल्याला ज्या ऍक्टिव्हिटीज करायच्या त्या ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत? टू चार्ज अँड ऑब्जेक्ट ड्यू टू फ्रिक्शन. जर दोन वस्तूंमध्ये घर्षण झालं तर चार्ज कसा तयार होतो याबद्दल एक्सपेरिमेंट सांगणार आहे. टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. जर दोन वस्तूंचा संबंध आला, चार्ज आणि अनचार्ज बॉडी यांचा संबंध आला, तर अनचार्ज बॉडी सुद्धा चार्ज होतो. तर ती कशी होतो त्याचा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे. आणि तिसरा आहे टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय, इंडक्शनमुळे चार्जेस कसे तयार होतात तर ते एक्सपेरिमेंट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत, टू चार्ज अँड ऑब्जेक्ट ड्यू टू फ्रिक्शन. आधी पण आपण हे एक्सपेरिमेंट बघितलेले, आणखी सुद्धा तुम्हाला एक नवीन आणि इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी सांगणार आहे. त्याकरता आपल्याला दोन गोष्टीची गरज लागणार आहे. एक तर तुम्हाला थर्माकॉल बॉल घ्यायचे. थर्माकॉल जे असतं सीट त्याचे बॉल्स ते निघतात, ते बॉल छोटे छोटे काढून घ्यायचे, किंवा थर्माकॉल बॉल्स तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा विकत मिळतात. 2-1 रुपयात कितीतरी थर्माकॉल बॉल मिळतील, किंवा घरी जर थर्माकॉल असेल तर त्याचे सुद्धा छोटे छोटे बॉल काढून तुम्ही उपयोगी आणू शकता. जर हे सुद्धा जर नाही मिळाले तर तुम्हाला मोहरीचे दाणे, दॅट इज मस्टर्ड सीड, हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, आणि एक बॉटल घ्यायची. बस एवढंच या ऍक्टिव्हिटी करता लागतं. You have to take the thermocol ball or mustard seed in the bottle and shake the bottle vigorously and observe what happens. मग बॉटलमध्ये थर्माकॉलचे बॉल टाकल्यानंतर त्याला जोरात हलवायचं, खूप वेळपर्यंत हलवायचं, व्हिगरसली जोरात हलवायचं आणि जास्त वेळपर्यंत हलवायचं. तर तुम्हाला काय दिसेल, थर्माकॉलचे बॉल जे आहेत ते बॉटलमध्ये एकमेकापासून दूर जाताना दिसेल. द बॉल्स मूव्ह अवे फ्रॉम इच अदर बट दे स्टिक टू द इनर वॉल ऑफ द बॉटल. बॉटलचे जे आतली कडा जे आहे, बॉटलच्या आतल्या बाजूला हे बॉल्स तुम्हाला चिटकलेले दिसतील आणि बॉल्स जे आहेत एकमेकापासून दूर जातील. तर काय होतं, ड्यू टू द फ्रिक्शन झाल्यामुळे, हे थर्माकॉलचे बॉल आहे आणि थर्माकॉलच्या बॉल जे आहेत हे फ्रिक्शन होतं, आणि फ्रिक्शन झाल्यामुळे त्यावरती सारखेच चार्ज तयार होतात. फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह चार्ज तयार झालं. मग थर्माकॉल बॉलवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाल्यामुळे दे आर हॅव्हिंग लाईक चार्जेस. मग लाईक चार्जेस दे कॅन रिपेल इच अदर, आणि दोघांवरती सारखेच चार्जेस आहे. आणि आपल्याला माहित आहे तर लाईक चार्जेस रिपल्शन, देर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. सारख्याच इलेक्ट्रिक चार्जेस वरती रिपल्शन असतं, त्यामुळे थर्माकॉलचे बॉल एकमेकापासून ढकलले जातात. पण ते स्टिक टू द वॉल. मग ते वॉलवरती काय चिटकतात, कारण बॉटल जी आहे, बॉटलची जी आतली कडा जी आहे त्यावरती सुद्धा चार्ज तयार होतो. मग तो निगेटिव्ह चार्ज असेल, आणि देअरफॉर पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज द अट्रॅक्शन. कडेवरती निगेटिव्ह चार्ज, अँड दॅट इज व्हाय द बॉल्स आर स्टिक टू द इनर वॉल ऑफ द बॉटल. आता चार्जेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तयार होतील असं नाही, फक्त एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता दुसरा एक्सपेरिमेंट कशावरती आधारलेला आहे बघा, टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टमुळे ऑब्जेक्ट वरती चार्ज कसे तयार होतो. तुम्हाला काय करायचं, हा एक्सपेरिमेंट जो आहे हा सिंपल एक्सपेरिमेंट आहे. तुम्हाला 2 कंगवे घ्यायचे. यू हॅव टू टेक 2 कोंब. काय घ्यायचे, 2 कंगवे घ्यायचे, आणि वन ऑफ द कोंब इज रब ऑन द पेपर. एक कंगवा काय करायचा, त्या पेपरवरती घासायचा. पेपरवरती खूप वेळ त्याला घासायचा. घासल्यानंतर काय होईल, द कोम बिकम्स चार्ज. कोमवरती काय होईल, तयार होईल, चार्ज तयार होईल. नंतर दुसरा कंगवा घ्यायचा की जो आपण घासलेला नाही, तो कंगवा या कंगव्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचा. म्हणजे एकावरती जो भाग घासलेला आहे तो भाग दुसऱ्या कंगव्याला
लावायचा. लावल्यानंतर जो कंगवा आपण घासलेला नाही तो कंगवा आपल्याला बारीक पेपरच्या तुकड्यांच्या जवळ न्यायचं. पेपरच्या तुकड्यांच्या जवळ नेल्यानंतर त्यामध्ये काय होईल, पेपरचे तुकडे त्यावरती अट्रॅक्ट होतील. इट मीन्स दॅट द सेकंड कोम इज चार्ज ड्यू टू द कॉन्टॅक्ट विथ द चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे एक चार्ज बॉडी दुसऱ्या चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती सुद्धा चार्ज होतं, हे आपल्याला या ठिकाणी कळतं. झालं. त्यानंतर तिसरं, टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. इंडक्शनमुळे चार्जेस कसे तयार होतात हे तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. आता याकरता तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे. यू रिक्वायर अ कोम. तुम्हाला एक कंगवा किंवा बलून घ्यायचा आहे आणि टॅप वॉटर म्हणजे नळ तुम्हाला त्या ठिकाणी लागेल, त्या नळामधून पाणी. यू हॅव टू चूज द ट्रिकल ऑफ वॉटर. ट्रिकल मीन्स ट्रिकल म्हणजे पाण्याची लहान धार. लहान किंवा बारीक धार जी आहे, नळाचं पाणी जे आहे त्यामधून बारीक धारील अशा प्रकारे नळ सेट करायचा. डायग्राम मध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि नंतर तुम्हाला काय करायचं, बलून चार्ज करायचा. बलूनला रब करायचं किंवा कंगवा जो आहे त्याला रब करायचं. रब केल्यानंतर कंगवा हा चार्ज होईल. अँड यू हॅव टू ब्रिंग दिस चार्ज कोम नियर द trickle of water from the tap and observe what happens. काय होतं या ठिकाणी बघायचं. पहिल्यांदा काय होईल, when you bring the comb near to the trickle of water at that time, observe what happens. The water get attracted towards the comb. त्यावेळेला काय होईल, पाणी जे आहे ते त्या नळाचं पाणी जे आहे ते त्या कंगव्याकडे काय होईल, ओढल्या जाईल. फॉर एक्झाम्पल आता हा एक या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये सुद्धा बघू शकता. हा एक नळ आहे आणि त्या नळामधून पाणी बाहेर पडत आहे. आणि व्हेन यू ब्रिंग अ कोम नियर टू द वॉटर, जेव्हा ते कंगवा तुम्ही त्याच्या जवळ नेता तेव्हा काय होईल, ही पाण्याची धार जी आहे ही त्याच्याकडे ओढली जाईल. आणि नंतर खाली. अँड सेकंड, इफ वी ब्रिंग द कोम अवे फ्रॉम अ ट्रिकल ऑफ वॉटर देन व्हॉट हॅपन्स. आता बघा, आणि जेव्हा तुम्ही हा कंगवा त्यापासून दूर नेता, टेक अवे, कंगवा दूर नेलेला आहे आणि इथं कंगवा जवळ आणलेला आहे, तर दोन वेळेला काय झालेलं आहे, द ट्रिकल ऑफ वॉटर रिमेन्स ॲज इट वॉज इनिशियली. म्हणजे पहिल्यांदा जशी धार होती तशीच धार आपल्याला त्या नळामधून खाली पडताना दिसेल. मग या ठिकाणी चार्जेस कसे तयार होतात आणि इंडक्शन काय हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची आणि सायंटिफिक रिझन मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हेन द कोम, आता कंगवा कसा घेतलेला आहे आपण, इट इज रब. ड्यू टू द फ्रिक्शन द चार्जेस डेव्हलप ऑन द कोम अँड दॅट आर द निगेटिव्ह चार्जेस. कळलं का, कंगव्यावरती कोणते चार्जेस तयार झालेले आहेत, निगेटिव्ह चार्जेस तयार झालेले आहेत. प्रिव्हियसली व्हेन कोम इज नॉट नियर द टॅप वॉटर दॅट टाइम द वॉटर इज अनचार्ज. जेव्हा कंगवा या पाण्याच्या जवळ नव्हता तेव्हा पाणी काय होतं, अनचार्ज होतं. अँड अनचार्ज ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. अनचार्ज ऑब्जेक्ट काय असतो, न्यूट्रल असतो. दे कंटेन सिमिलर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय असतात, सारखे असतात. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सारखे असल्यामुळे तो न्यूट्रल असतो. पण जेव्हा आपण चार्ज कोम हा पाण्याच्या धारेजवळती नेला आणि कंगव्यावरती कोणते चार्ज आहेत, इट इज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. अँड ड्यू टू दिस निगेटिव्ह चार्ज व्हॉट हॅपन्स, the charges are also present in the water, that is positive and negative. या पाण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत. आता निगेटिव्ह चार्जेस या पाण्याच्या जवळ आल्यामुळे पाण्यामधले निगेटिव्ह चार्जेस जे आहेत, पाण्यामध्ये सुद्धा कोणकोणते चार्जेस आहेत बघा, मी आता समजा 3 काढतो, या ठिकाणी 3 पॉझिटिव्ह आहेत आणि 3 निगेटिव्ह चार्ज. त्यामधले निगेटिव्ह चार्जेस काय होतात, दे आर पुश अवे फ्रॉम द वॉटर. पाण्यामधून ते निगेटिव्ह चार्जेस निघून जातात. कारण निगेटिव्ह चार्ज असलेला कंगवा त्याच्या जवळ आल्यामुळे ते निगेटिव्ह चार्जेस निघून गेले. आणि निगेटिव्ह चार्जेस निघून गेले कारण निगेटिव्ह रिपल्शन असतं, निगेटिव्ह रिपल्शन असतं, त्यामुळे पाण्यामधले निगेटिव्ह चार्जेस निघून जातात. देअरफॉर वॉटर ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे पाण्यावरती कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, अट्रॅक्शन असतं. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतं, अट्रॅक्शन होतं. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची धार ही कंगव्याकडे ओढली जातं. अँड व्हेन यू ब्रिंग अ कोम अवे फ्रॉम द वॉटर, पाण्यापासून जेव्हा कंगवा तुम्ही बाहेर न्याल, बाहेर नेल्यानंतर काय होईल, त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आलेले आहेत,
पाण्यावरती कोणता चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज. पण कंगवा तिथून दूर नेल्यामुळे जे निगेटिव्ह चार्जेस दूर गेले होते ते निगेटिव्ह चार्जेस दे आर कम बॅक टू द वॉटर. पुन्हा ते कुठे येतील, पाण्यावरती येतील. अँड अगेन द वॉटर बिकम्स अनचार्ज. आणि मग परत पाणी काय होतं, अनचार्ज होतं आणि त्यामुळे पाण्याची धार आपल्याला सरळ या ठिकाणी दिसायला लागतं. आलं का लक्षात? आता या ठिकाणी बघा, पाण्यावरती जे चार्जेस तयार झालेले, द चार्जेस आर डेव्हलप ड्यू टू द चार्ज ऑब्जेक्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अनचार्ज ऑब्जेक्ट. अनचार्ज ऑब्जेक्टवरच्या कॉन्टॅक्टमध्ये हा चार्ज ऑब्जेक्ट त्याला टच नाही केलं, फक्त त्याच्या जवळ आणला. म्हणजे जर चार्ज ऑब्जेक्ट जर अनचार्ज ऑब्जेक्टच्या जवळ आलं तर अनचार्ज ऑब्जेक्टवरती चार्जेस तयार होतात. चार्जेस का तयार झाले, निगेटिव्ह निघून गेले म्हणून त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज झाला. चार्जेस तयार होतात आणि यालाच म्हटलं जातं इंडक्शन ऑफ चार्ज. इंडक्शन ऑफ चार्ज कळलं तुम्हाला? इंडक्शन म्हणजे काय होतं की जर चार्ज बॉडी अनचार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर अनचार्ज बॉडीवरती सुद्धा चार्ज तयार होतात, त्याला इंडक्शन असं म्हटलं जातं. आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्ही सुद्धा आधी केलेला आहे. आपण काय करतो, वाढदिवस जर कोणाचा असला तर यू कॅन इन्फ्लेट द बलून विथ द एअर अँड दे आर स्टिक टू द वॉल बाय रबिंग ऑन इट. आपण काय करतो, आपल्या कपड्यावरती तो फुगा घासतो आणि फुगा घासल्यावर भिंतीला तो चिटकून जातो, भिंतीला तो चिटकतो. मग भिंतीला का चिटकतो, आपण त्याला काही गम लावलेले. इट इज द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. यामध्ये सुद्धा काय, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. कारण व्हेन वी रब द बलून, बलून जेव्हा आपण रब करतो द इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप ऑन द बलून, दॅट आर निगेटिव्ह चार्जेस. मग बलूनवरती निगेटिव्ह चार्ज येतात आणि जेव्हा तो बलून आपण भिंतीच्या जवळ आणतो तर भिंत अनचार्ज आहे, जेव्हा ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्याच्यामधले निगेटिव्ह पार्टिकल्स निघून जातात आणि भिंत ही पॉझिटिव्ह चार्ज होतं. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं आणि त्यामुळे तो बलून त्यावरती चिटकतो. पण तो आपल्याला माहित आहे थोड्या वेळानंतर तो पडतो, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज हे स्टॅटिक चार्जेस आहेत, ते फक्त काही काळापर्यंत राहतात. आणि आजूबाजूचा मॉइश्चर जो असतो तो मॉइश्चर काय करतो, त्या बलून्स मधले निगेटिव्ह चार्जेस त्यामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि ऍब्सॉर्ब झाल्यामुळे बलून खाली पडतो आणि भिंती जी आहे ती पुन्हा अनचार्ज होतं, त्यामधले गेलेले निगेटिव्ह चार्जेस परत येतात. अँड धिस इज द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इंटरेस्टिंग आहे की नाही, इंटरेस्टिंग. आता आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो, हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा. यू हॅव टू keep the splint tube light in a dark place and rub it vigorously with the help of polythene bag and observe what happens. तुमच्या घरामध्ये एखादी ट्यूबलाईटची जी कांडी असेल, गेलेली, चालू नाही, गेलेली कांडी घ्यायची आपल्याला आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट तयार करायचं आहे गेलेल्या कांडीमध्ये. मग काय करायचं, ती ट्यूबलाईट घ्यायची आणि अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवायचा. म्हणजे रात्रीच्या वेळेला हा प्रयोग तुम्हाला करायचा. लाईट बंद करायची आणि रूममध्ये ठेवायचं. आणि एक कॅरी बॅग घ्यायची, पॉलिथिन कॅरी बॅग घ्यायची आणि त्या ट्यूबला ती घासायची. आणि ट्यूबला घासल्यानंतर काय होईल, तुम्हाला त्या ट्यूबलाईट मधून प्रकाश बाहेर येताना दिसेल. असं वाटेल की यामध्ये करंट प्रोड्यूस झालेला आहे आणि तो त्या करंट तयार झाल्यामुळे त्यामधून प्रकाश बाहेर होतो. मग असं का होतं, बिकॉज ड्यू टू द फ्रिक्शन द चार्जेस आर डेव्हलप इन द ट्यूबलाईट अँड ड्यू टू दॅट चार्जेस डेव्हलप दी चार्जेस आर ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन द ट्यूबलाईट अँड वी सी दॅट वी फील दॅट करंट इज प्रोड्यूस अँड ट्यूबलाईट इमिट्स द लाईट फ्रॉम इट. आणि त्या ट्यूबलाईट मधून प्रकाश बाहेर पडतो. आता एक शेवटचा एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंट करता तुम्हाला एक ॲल्युमिनियमचा गोळा लागेल. ॲल्युमिनियमचा गोळा जर नसेल तर तुम्ही काय करायचं, एखादं चॉकलेट किंवा काही आपल्या घरामध्ये कार्टन येतं, त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल त्याला गुंडाळलेलं असतं. चॉकलेटमध्ये तुम्हाला मिळतं. चॉकलेटचा आतला भाग जो असतो ती फॉईल ॲल्युमिनियमची असतं, ती काय करायची, जमा करायची आणि त्याचा एक गोळा तयार करायचा, बलून तयार करायचा. आणि बलून गोळा तयार केल्यानंतर यू हॅव टू हँग, जसं आता या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतं. तर तो बलून तुम्हाला हँग करायचा, एखाद्या ठिकाणी व्यवस्थित बांधून ठेवायचा. अँड देन यू हॅव टू टेक द बलून, आणि नंतर आपला फुगा घ्यायचा. बलून घेतल्यानंतर यू हॅव टू रब द बलून. बलून रब केल्यानंतर इट बिकम्स चार्ज अँड कीप द बलून ब्रॉड द बलून नियर द ॲल्युमिनियम बॉल. ॲल्युमिनियम बॉलच्या जवळ तो बलून न्यायचा. तर मग कोणकोणत्या गोष्टी होतात, 3 गोष्टी या ठिकाणी होतात. फर्स्ट, ए, बी आणि सी. व्हेन यू ब्रिंग द बलून नियर टू द aluminum ball, at that time the aluminum ball get attracted to each. ए डायग्राम मध्ये बघा, अल्युमिनियम बॉल काय होत आहे, तो बलून कडे अट्रॅक्ट होत आहे, बरोबर आहे. इन सेकंड केस यू सी दॅट the aluminum ball is touched to balloon, and third
ॲल्युमिनियम बॉल अँड बलून आर पुश अवे फ्रॉम इच अदर, म्हणजे एकाच वेळेला अट्रॅक्शन आणि रिपल्शन दोन्ही गोष्टी होतात. जेव्हा ॲल्युमिनियम बॉलच्या जवळ तुम्ही चार्ज बलून आणता, घासून घेतलं चार्ज आणलाय, त्यावेळेला काय होतं, ड्यू टू द इंडक्शन द चार्जेस आर डेव्हलप ऑन ॲल्युमिनियम बलून. बलूनवरती निगेटिव्ह चार्जेस आहेत, त्यामुळे ॲल्युमिनियम मधले निगेटिव्ह चार्जेस निघून जातील, ॲल्युमिनियमवरती पॉझिटिव्ह चार्ज होईल आणि त्यामुळे बी डायग्राम मध्ये बघा ॲल्युमिनियम आणि बॉल एकमेकाला टच होतो. व्हेन दे टच टू इच अदर, आता या ठिकाणी काय होतं, कॉन्टॅक्ट झाल्यामुळे ड्यू टू द कॉन्टॅक्ट द सिमिलर चार्जेस आर डेव्हलप ऑन ॲल्युमिनियम फॉइल. म्हणजे जे चार्जेस बलूनवरती आहेत तेच चार्जेस कशावरती डेव्हलप झाले, ॲल्युमिनियम बॉलवरती. मग आता बलून आणि बॉल यावर दोघांवरती सारखेच चार्ज तयार झाल्यामुळे सी डायग्राम मध्ये बघा दे आर रिपेल फ्रॉम इच अदर, आणि सिमिलर चार्जेस झाल्यामुळे ते दोन्ही एकमेकापासून दूर ढकलले जातात. And this is all about the different activities and functions, experiments. Tomorrow we will study more about the इलेक्ट्रोस्कोपच्या बद्दल आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकायचं, आणि एखादी वस्तू चार्ज झालेली आहे की नाही ती कसं तपासायचं त्याकरता इलेक्ट्रोस्कोपचा वापर आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. तर इलेक्ट्रोस्कोप बद्दल मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. देअरफॉर थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब my channel.